वाचत आता मी हे याच्या मायची असं हा मले म्हणते साडी काय म्हणते साडी हातामध्ये साडी नेसून बायका परी हातामध्ये बांगड्या भरा. हा आता पाय बांगड्या कोण भरते तर आणि याच्या मायची घटवली बघा परक्यानं 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 नाकाचा गांडू गुल्ल्या बांगड्या घालून फिरते समजलं की नाही. तर जेम्स लेम नावाचा अमेरिकन व्यक्ती या भारतामध्ये काही माहिती मिळवण्यासाठी येते आणि तो पुणे शहरामध्ये जाते. पुणे शहरामध्ये गेल्याच्या नंतर शिवाजी महाराजाबद्दल माहिती विचारते. तर तिथले ते 14 ब्राह्मण लोक असतात तुम्हाला सांगतो. आणि ते ब्राह्मण लोक शिवाजी महाराजाबद्दल जसं घडलं नाही त्या उलट काहीतरी वेगळं सांगतात. कारण शिवाजी महाराजांचा त्यांना राग असते. समजलं की नाही. आणि ते सांगतात शिवाजी महाराज हा दादोजी कोंडदेवचा मुलगा असं सांगतात त्या जेम्स लेम नावाच्या व्यक्तीला. आणि ते पुस्तक प्रकाशित करते शिवाजी किंग इन मुस्लिम इंडिया म्हणजे शिवाजी हा मुसलमानाचा राजा असं पुस्तक छापित करते प्रकाशित करते तुम्हाला सांगतो. आणि ते पुस्तक हे पुण्यामधले 14 ब्राह्मण लोक त्या पुस्तकाचा प्रसार करतात प्रकाशित करतात त्या पुस्तकाला. आणि भांडारकर संस्थान तयार करतात. तेव्हा त्या परमवीर अरविंद भोसलेला ही गोष्ट जेव्हा माहित होते तेव्हा तो त्या तिथे जाते त्या भांडारकर संस्थानामध्ये आणि आपली टीम घेऊन आणि पुरे भांडारकर संस्थान पुरे जाळून टाकते. म्हणते गांडू भरवे रंग चढवे मर्दो के बेहाल पतिवर्ता भुक्कन मारे पेढे खायची ना. आमच्या राजमाता जिजाईवर शिवाजी महाराजाच्या आईवर तुम्ही लांछन लावता भडवे हो. अरे आमच्या भारतामध्ये राहून आमच्या देशामध्ये राहून तडवे चाटणारे हो. अरे म्हणून तेव्हा तो परमवीर अरविंद भोसले म्हणते त्याला अबे याच्या मायची घटवली बघा परक्यानं आणि नाकाचा गांडू गुल्ल्या आणि बांगड्या घालून फिरते ठसक्यानं. बांगड्या घालून फिरायला बे म्हणते. लाज नाही वाटत का बे म्हणते तुम्हाला. छक्के आमच्या छक्क्याच्या छक्के आहे म्हणते. लाज नाही वाटत तुम्हाला. साले इथं राहताना इथं छागून धरवता का बे म्हणते. अरे 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 खबरदार म्हणते गांडू कोणी जर हे केला म्हणते आमच्या शिवाजी महाराजांवर बोट जर उचलला तर म्हणते. समजलं की नाही. आणि म्हणून त्यावेळेचे शब्द आहेत. आणि म्हणून जड्डी मला पगला दिवाना इतनी सी बात
आमचे मोठे बंधू सुरेश दादा धडाटे खापा पिपळा यांच्याकडनं 50 रुपयाचं भेट या विचारधाऱ्यावरती मिळालेलं आहे. आणि म्हणून बाजूले हो हराम खोरा हरामखोर नाही तर टाकी ना उदार पुरा. बाजूले हो हराम खोरा नाही तर टाकी ना उदार पुरा. अबे आऊ का आपली तू पाय अनशील मेलो माय. आऊ का आपली तू पाय अनशील मेलो माय. बाजूले हो हराम खोरा नाहीतर टाकील वजार पुरा. अरे म्हणशील मेलो माय म्हणशील मेलो माय. अरे अवघात आपली तू पाय म्हणशील मेलो माय. दिल्ली मुंबई मुठी त्याचे हक्क सर्व चालवते. पैसे घेऊन हरामाचे टिळमिली आपली हलवते. काम कुणाचं होऊ नये म्हणून प्रेमात विष घालवते. या चोराचा माल चोर खाती आत्म्यातून देते शिवा. आणि बायकोची कदर काही या भाड्याने याच्या रिट्यावर नाही दिवा. समजलं का नाही? कोण कोणाला म्हणते आहे? शाहीर साहेब मी तुम्हाला म्हणणार नाही. ऐका पुढे गाण्याची मजा घ्या पहिले. अरे तू का तुझा बापाही गावावर चालते त्याने उतरव मैदानात गावावर चालते. तू का तुझा बापाही गावावर चालते त्याने उतरव मैदानात गावावर चालते. तू का तुझा बापाही गावावर चालते त्याने उतरव मैदानात गावावर चालते. कोण कोणाला म्हणते? होता जीवा म्हणून वाचला शिवा. शिवा तर अफजल खानाचा अंगरक्षक असते कृष्णा भास्कर कुलकर्णी. अच्छा. आणि शिवाजी महाराजाचा अंगरक्षक असते जीवा बहाले. तर अफजल खान आतुर करते भेटीसाठी. आणि मी गनिमी कला करून मी शिवाजी महाराजांना मारेल हा त्याचा दृष्टिकोन असते. परंतु शिवाजी महाराज माझ्यासारखे असतात पण कुशाग्र बुद्धिमत्तेचे असतात. आणि ते आपल्या अंगरक्षकाबरोबर जीवा मारले बरोबर त्या अफजल खानाच्या राजवाड्यामध्ये जातात. राजवाड्यामध्ये जाता बरोबर तो अफजल खान आलिंगन मिळण्याचा प्रयत्न करते. गळ्याला गळ लावण्याचा प्रयत्न करते. आणि असं करत नाही, खांद्याला खांदा मिळवत नाही. तिकडे भास्कर कुलकर्णी मागवून शिवाजी महाराजावर वार करते. मागवून शिवाजी महाराजावर वार करते. हा वार करतच जाते. इकडून जीवा मारले काढते आपली तलवार आणि छाटते लेखाचा एक हात. आणि तेव्हा म्हणते साले दम है तो आकर के हमसे टकरा ले. 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 पीछे से वार क्यों करता है साले. साल्या मागून वार करते का रे? साल्या चमडी चोर. अबे एक तर माझ्या शिवाजी